आता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन मध्ये आपण सुरुवातीलाच आता सगळ्या जिल्हा परिषदांचा कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हाती येत आहेत। प्रत्येक ठिकाणी कोण बाजी मारते हे सुद्धा तुम्हाला तंतोतंत अपडेट आता मिळते। लातूर मधला हा कल आता आपण पाहतोय। लातूरच्या पानगाव गणामधून मनसेनं खातं उघडलेलं आहे। पानगाव गणातून मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। 2 जागा लातूरमध्ये मनसेच्या निवडून आलेल्या आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं मोठी आघाडी मारलेली आहे। महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सोबतच कोकणामध्ये सुद्धा अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुती आणि मवियानं आघाडी मारायला सुरुवात केलेली आहे। कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा महायुतीला मोठं यश आलेलं आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी विजयोत्सव साजरा केलेला आहे। रायगडमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेतून शिवसेनेचे विकास गोगावले हे विजय झाले होते। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती। रायगड जिल्हा परिषदेतून शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकवलाय। तर अलिबाग जिल्हा परिषदेमध्ये शहापूर राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबाग आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर हे सुद्धा विजयी झालेले आहेत। अलिबाग जिल्हा परिषदेचा हा कल आपण पाहतोय। शहापूरचे राष्ट्रवादीचे अमित नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबाग आवास मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप भोईर हे विजयी झाले। अलिबागचा हा जिल्हा परिषदांचा आपण कल सध्या पाहतोय। आवास मतदारसंघातून विजयी घोडदौड सध्या सुरू आहे। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमधल्या असगोलीतून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे सुद्धा विजय झालेत। भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव हे आता विजय झालेले आहेत। रत्नागिरीमधून ठाकरे गटानं आपला भगवा फडकायला सुरुवात केलेली आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कल आता समोर येतोय। असगोलीमधून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजय झालेले आहेत। तर रायगड जिल्हा परिषदेमधून शिवसेनेचे विकास गोगावले हे विजयी झालेले आहेत। कोकणामध्ये काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी मविया आपलं खातं उघडायला आता सुरुवात करते। कल हळूहळू हाती येत आहेत। कोण कोण उमेदवार विजयी होतात हे सुद्धा आपल्याला दिसतंय। विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि उमेदवारांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला जातोय। त्यामुळे आपण आता ही दृश्य पाहतोय। सध्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। त्यामुळे रायगड मधली ही दृश्य आपण पाहतोय। रायगड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे विकास गोगावले हे विजय झालेले। दंड थोपटून त्यांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली। कार्यकर्त्यांकडून त्यांना हार घातला जातोय, गुलाल उधळला जातोय, सोबतच पेढे सुद्धा एकमेकांना भरवले जात आहेत। फटाक्यांची आतषबाजी सध्या सुरू झालेली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती। रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे असा सामना पाहायला मिळत होता। तर जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकावला आहे। रायगड जिल्हा परिषदेमधून विजय झाल्यानंतर विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। शड्डू ठोकून विजय मिळवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा केला जातो। विकास गोगावलेंना खांद्यावर बसून त्यांना मिरवणुकीसाठी पुढे नेण्यात येतंय। आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून हार घातला जातोय, गुलालाची उधळण केली जाते, फटाके वाजवले जात आहेत, पेढे एकमेकांना भरवले जात आहेत। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय। विकास गोगावलेंनी निवडून आल्यानंतर शड्डू ठोकून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकवलाय। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रायगडमध्ये पाहायला मिळत होती। रायगड जिल्हा परिषदेची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विकास गोगावले हे विजय झाल्यानंतर सध्या विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत खांद्यावर बसून त्यांची मिरवणूक सध्या काढली जाते। त्यांना हार घालत, गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत सध्या घोडदौड सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत सर्व जिल्हा परिषदांचा निकाल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण
20 जागा होत्या. तर आपण एक परभणीचा आता कल एकदा पाहूयात. वरपुडकरांची मुलगी मुलगा सून पुतण्याचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झाला. अतिशय मोठी बातमी सध्या परभणीमधून माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलाय. जेवढे उमेदवार उतरवले होते तेवढे सगळेच्या सगळे पराभूत झालेत. वरपुडकरांची मुलगी मुलगा सून पुतण्याचा पराभव झालेला आहे. परभणीमधून ही अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी. माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलाय. मुलगी सून पुतण्या यांचा पराभव झालेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये वरपुडकरांना अतिशय मोठा धक्का मानला जातोय. परभणीतली ही बातमी आहे. परभणी जिल्हा परिषदेतला हा कल आपण पाहतोय. वरपुडकरांची मुलगी मुलगा सून आणि पुतण्याचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झालाय. परभणीमधली ही बातमी आपण पाहतोय. परभणीचे कल आता सध्या हळूहळू हाती यायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत सर्व जिल्हा परिषदांचे कल आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय. शेठ, सर्वच पक्ष मिळून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा महाड मतदारसंघावर भरत शेठचंच नाव. आम्ही जे काम करतोय जनतेने आम्हाला स्वीकारलंय. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोण हरवू शकत नाही आहेत. हा माझा दावा होता. माझ्या पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे, आमचं हेच म्हणणं आहे की गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कोणी जरी आला तरी तो आपला मतदार असतो, आपल्याला नेहमी सहकार्य करणारा असतो. तेव्हा त्याचा कुठं अवमान होणं आपल्याला शक्य नाही आहे. आणि त्या अनुषंगाने जरी काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असतो. प्रसंग हा महत्वाचा आहे की मग त्याच्यावरती आजारपणाचं शाही हा जनतेचा विजय आहे. ऐका, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत याचा हा विजय आहे. त्यामुळे एकंदरीतच सर्व ठिकाणचे कल आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास काही ठिकाणचं तर कल येऊन विजय सुद्धा संपादित केलेले उमेदवारांची नावं आपल्याला समोर येतात. पैठणमधले सुद्धा कल आता हाती येऊ लागलेले आहेत. पैठण पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचे 2 तर पवार गटाची एका जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पैठण पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार आघाडीवरती आहेत. ठाकरे गटाचे 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 1 उमेदवार त्यांचा आघाडीवरती आहे. पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. पैठण पंचायत समितीमध्ये ठाकरेंची 2 तर पवार गटाची एका जागेवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पैठणमधला हा कल आपण पाहतोय. पैठण पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार आघाडीवरती आहेत. ठाकरे गटाचे 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 उमेदवार सध्या आघाडीवरती आहे. मराठवाड्यामधला हा कल आहे. पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 11 उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर पवार गटाचा एका जागेवरती उमेदवार आघाडीवर आहे. तर रायगडची ही आपण आता अपडेट पाहतो. रायगड तळ गटातून सध्या आपला हा कल हाती आलेला आहे. आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत. रायगडमधला हा कल आहे. रायगड थळ गटातून मानसी दळवी या विजयी झाल्यात. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. अजेश, रायगडमध्ये शिवसेनेनं आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं आहे, कारण रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख लढती होत्या त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मंत्रीपुत्र भरत गोगावले यांचे पुत्र जे आहेत विकास गोगावले हे देखील विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर थल मतदारसंघातून मानसी दळवी ज्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत ते नशीब आजमावत होते आणि ते देखील 6,000च्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झालेले आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर जोरदार मुसंडी जी आहे ती शिवसेनेने या निवडणुकीत मांडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिद्धेश, अजेश, आपण एकंदरीत बघितलं असेल तर गोगावलेंनी सुद्धा हा विजयाचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचं तोंड भरून कौतुक केलं. महेंद्र दळवींना सुद्धा असाच काहीसा अनुभव आल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र एक प्रामुख्यानं गोष्ट या निमित्तानं महत्वाची आहे ती म्हणजे अशी की रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती. नेमकं काय घडलं, कुठे राष्ट्रवादीचं चुकलं आणि तटकरेंची ताकद कुठे कमी पडली?
आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील सिद्धेश, राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती झालेली होती. त्या ठिकाणी महाडच्या नगरपालिकेत प्रवीण दरेकर असतील किंवा सुनील तटकरे असतील यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र तोही गड भरत गोगावले यांनी जिंकला. याही निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली होती. मात्र या युतीला फटका बसताना रायगडमध्ये दिसत आहे. एकंदरीत शिवसेनेने ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली होती आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली होती आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले होते, त्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीत शिवसेनेला मिळताना दिसत आहे. त्याबरोबर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष जो आहे, ज्याचा कायम दबदबा या रायगड जिल्ह्यात राहिलेला आहे, तो मात्र त्याची पिछेहाट होताना या ठिकाणी दिसत आहे. नक्कीच जसं अजेश तुम्ही म्हणाला तसं शेकापला सुद्धा जबरदस्त फटका या निवडणुकांमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. बारामतीमधून शिरसुफळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे सध्या विजयी झालेले आहेत. बारामती जिल्हा परिषदेतल्या सुपे पंचायत समितीमधून सुद्धा उज्ज्वला थोपटे खैरे विजयी झालेले आहेत. बारामती शिरसुफळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे विजयी झालेले आहेत. उज्ज्वला खैरे सुद्धा विजयी झालेले आहेत. आपण पाहतोय सध्या बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल आता सध्या येऊ लागलेले. बारामती शिरसुफळ पंचायत समितीमधून भाजपनं खातं उघडलेलं आहे, तर सुपे पंचायत समितीमधून उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत. शिरसुफळ पंचायत समितीतून भाजपच्या अनिकेत गावडे हे विजयी झालेले आहेत, तर सुपे पंचायत समितीमधून उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत. शिरसुफळ पंचायत समिती आणि सुपे पंचायत समितींचा निकाल आता हाती येऊ लागलेला आहे. तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमधल्या आजगोलीतून ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत. विक्रांत जाधव हे भास्कर जाधवांचे पुत्र आहेत. रत्नागिरीमधून विक्रांत जाधव यांनी बाजी मारलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा भगवा झेंडा जिल्हा परिषदेवरती कायम ठेवण्याचा ठाम निर्धार त्यांनी बांधला होता निवडणुकीच्या आधी, मात्र तोच निर्धार आता खरा होताना पाहायला मिळतोय. रत्नागिरीमधल्या जिल्हा परिषदेवरती ठाकरे गटानं आपलं खातं उघडलेलं आहे. ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या असगोलीमध्ये ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती असगोलीमधून विक्रांत जाधव यांनी बाजी मारलेली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. इंदापूर भिगवण पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे या विजयी झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय. इंदापूर भिगवण पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या हेमलता पद्माकर माडगे या विजयी झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि गुलालांची उधळण सध्या करण्यात येते. इंदापूर भिगवण पंचायत समितीतून राष्ट्रवादीच्या हेमलता पद्माकर माडगे या विजयी झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय. पंचायत समितीवरती राष्ट्रवादीनं आपलं स्थान अढळपणे निर्माण केलेलं आहे. इंदापूरमधली ही बातमी पाहतोय आपण. इंदापूरमधला भिगवण पंचायत समितीचा कल आहे. भिगवण पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे या विजयी झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांकडून त्यांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला जातोय. फटाक्यांची आतषबाजी सध्या केली जाते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हळूहळू हाती यायला सुरुवात झाली. तर जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे गुलाब पारखे हे विजयी झालेले आहेत. भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशाताई बुचके यांचा पराभव झालाय. अतिशय मोठी बातमी भाजपच्या गटातून ही बातमी येते. जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे गुलाब पारखे हे विजयी झालेत. तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशाताई बुचके यांचा पराभव झालाय. जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाच्या गुलाब पारखेंनी विजय संपादित केलाय. तर पुणे जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेत्या आशाताई बुचके यांचा पराभव झालाय. जुन्नर मधला सावरगाव कुसूर जिल्हा परिषदेचा आपण कल पाहतोय. ठाकरे गटानं बाजी मारलेली आहे, तर भाजपचा पराभव झालेला आहे. आशाताई बुचके यांचा पराभव झालेला आहे. भाजपच्या त्या गटनेत्या म्हणून त्यांनी काम बघितलेलं होतं. जुन्नर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून
पारखे विजय झाले ठाकरे गटाचे, तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते आशाताई बुचके यांचा पराभव झाला. गुलाब पारखे हे विजय झाले. सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे उमेदवार होते. भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेच्या गटातून आशाताई बुचकेंचा पराभव झाला. जुन्नरमधले कल आता हळूहळू यायला सुरुवात झाली. एकंदरीतच पुणे विभागातले हे सगळे कल आपण पाहतोय. जुन्नर, सावरगाव, कुसूर जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे गुलाब पारखे हे विजय झाले, तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते आशाताई बुचके यांचा पराभव झालाय. तर पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी विजयी झालेली आहे. पुण्यातला हा कल आपण सध्या पाहतोय. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झाल्यात. राष्ट्रवादीनं सुद्धा खातं उघडलेलं आहे. पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादीची सरशी पाहायला मिळते. पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी विजयी झालेली आहे. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झालेले आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादी सध्या हळूहळू रेसमध्ये पुढे सरकतीये. पुणे पालिका उपायुक्तांची पत्नी विजयी झालेली आहे. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या आहेत. पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांच्या या त्या पत्नी आहेत. कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत होत्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी विजय संपादित केलेला आहे. पुणे पालिका उपायुक्तांच्या त्या पत्नी आहेत. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून त्यांनी निवडणूक लढवली आणि रोहिणी कदम यांनी राष्ट्रवादीतून आपला विजय स्थापन केला. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदमांनी विजय मिळवलाय. राष्ट्रवादीतून त्यांनी निवडणूक लढवली. पुणे पालिका उपायुक्त संदीप कदम यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनी सध्या मोरगाव गटातून राष्ट्रवादीतून त्यांनी विजय संपादित केला. पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी रोहिणी कदम या विजयी झालेल्या आहेत. पुण्यातल्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम या निवडून आलेल्या आहेत. पुण्यातला आपण हा कल पाहतोय. पुण्यातल्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम यांचा विजय झालेला आहे. तर दुसरा कल आपण पाहतोय पनवेलमधून. पनवेल तालुक्यातील पाली देवद गटावर भाजपनं झेंडा फडकवलेला आहे. बावनजे, नेरे आणि पाली या देवदत्तमध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. भाजपनं झेंडा फडकवलाय. पनवेल तालुक्यातील पाली देवद गटावर भाजपनं आपला स्थान निर्माण केलेलं आहे. बावनजे, नेरे, पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार सर्वच्या सर्व विजयी झालेले आहेत. भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. शड्डू ठोकून उमेदवार हे जल्लोष साजरा करताना आपण दृश्यांमधून पाहतोय. गुलालाची उधळण सध्या केली जाते. आपण आता हे सध्या पनवेलमधली ही दृश्य आहेत. वावनजे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजपचे सगळेच्या सगळे उमेदवार हे निवडून आलेले आहेत. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत हा आनंद व्यक्त केला जातोय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून उमेदवारांचं कौतुक केलंय. त्यांचं हार घालून स्वागत सुद्धा करण्यात आलंय. खांद्यावर उचलून त्यांना मिरवणूक त्यांची काढण्यात येते. भाजपचा झेंडा सध्या पनवेलमध्ये फडकतोय. वावनजे, नेरे आणि पाली देवतमध्ये सध्या भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. पनवेल तालुक्यातील पाली देवतमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले. पनवेल तालुक्यातील पालवी देवत गटावरती सध्या भाजपनं झेंडा प्रस्थापित केलेला आहे. झेंडा फडकवलाय. वावनजे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेले. सध्या पनवेलमधली ही दृश्य आपण पाहतोय. सध्या पनवेलमध्ये भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे.
वावंजे नेरे आणि पालीमध्ये। तर दुसरीकडे कोल्हापूर मधला हा कल आपण सध्या पाहतोय। कोल्हापूर मधला कल आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्यांचा सुद्धा विजय झालेला आहे। कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी अमरसिंह पाटील सध्या आपल्या सोबत आहे। अमर, राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे, अमृता डोंगळेंचा विजय झालाय, काय माहिती आहे? कसबा चराई जिल्हा परिषद मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढत होती ही। यामध्ये तिच्या वहिनींच्या बरोबर ती लढत होती आणि गोकुळचे माजी अध्यक्ष आहेत अरुण डोंगळे यांची ही कन्या अमृता डोंगळे गेल्या काही दिवसापासून शिवसेने गटाचा प्रचार करताना त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार गटाचं चिन्ह घेतलं। यामध्ये त्यांना भरघोस असं यश मिळालं, कारण त्या कसबा चराई जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळ्यात जास्त मताधिक्याने त्यांचे 2131 मतांनी विजय घेतला। त्यांच्याविषयी जास्त मतांनी विजय झालेला आहे। अजून आकडेवारी स्पष्ट आली नसली तरी त्यांचा विजय स्पष्ट झालेला आहे। पण अमर, आपण जर एकंदरीत बघितलं असेल तर कोल्हापुरात सुद्धा काँग्रेसची तशी ताकद पाहायला मिळत होती। काँग्रेसला राष्ट्रवादी भाजप जड जातीये का सध्या जिल्हा परिषदांमध्ये? आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर महायुती आघाडीवर आहे, कारण काँग्रेस फक्त एकटे लढत होतं। काँग्रेस आतापर्यंत 15 जागावर आहे आणि महायुती सर्व पक्ष जर बघितले तर आता 25च्या पुढे विजयीची गोडदोड आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण आता कोल्हापुरातला हा कल सध्या पाहतोय। अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत। राष्ट्रवादीनं खातं उघडायला सुरुवात केलेली आहे। तर रत्नागिरीमधला आपण हा पाहतोय कल। रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या अजगोलीमध्ये ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव हे विजयी झालेले आहेत। भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव सध्या विजयी झालेले आहेत। ठाकरे गटानं आपला झेंडा रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती फडकायला सुरुवात केलेली आहे। एक एक कल हळूहळू हाती येत आहेत। प्रत्येक उमेदवारांचं, काही उमेदवार आघाडीवर आहेत तर काही उमेदवार पिछाडीवर आहेत। जे पिछाडीवर आहेत ते मुसंडी मारून पुढे येण्याचा प्रयत्न करतायत। रत्नागिरीतला आपण हा कल पाहतो। रत्नागिरी जिल्हा परिषदेमधल्या अजगोलीमध्ये ठाकरे गटाचे विक्रांत भास्कर जाधव सध्या विजयी झालेले आहेत। भास्कर जाधवांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। भास्कर जाधवांचे पुत्र हे निवडून आले। तर धाराशिवमधला अकल आहे। धाराशिवमध्ये युतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बसवणार असल्याचा अपडेट आपण सध्या पाहतोय। माजी आमदार राजन साळवी यांनी हा विश्वास व्यक्त केला। इटकूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अनंत लंगडे हे विजयी झालेले आहेत। धाराशिवमध्ये युतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केलेला आहे। रायगड थळ गटातून मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। रायगडमधले सुद्धा कल आता हळूहळू सुरुवात झालेली आहे यायला। आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। रायगडमध्ये तर शिवसेनेनं हॅट्रिकच मारायला सुरुवात केलेली आहे। रायगडमधली शिवसेनेची ताकद आपल्याला हळूहळू दिसते। एकीकडे गोगावलेंनी आपलं गड राखलेला आहे तर दुसरीकडे महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत शिवसेनेची ही विजयाची घोडदौड सध्या रायगडमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थळ गटातून मानसी दळवी या विजयी झालेल्या आहेत। विकास गोगावले एकीकडून रायगडमधून निवडून आले तर दुसरीकडे महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या थळ गटातून विजयी झालेल्या आहेत। तर इंदापूर भिगवण पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या हेमलता पद्माकर माडगे या विजयी झालेल्या आहेत। मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांचा विजय झालेला आहे। दादा खरं तर हा विजय मोठ्या फरकाने झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, हा विजय खरं तर सर्व माझ्या शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आहे आणि हा विजय सर्व शिवसैनिकांना मी समर्पित करतो। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि शिंदे साहेबांना माझ्या पूर्ण परिवाराकडून आणि आज जो काय विजय, आज शिवसेना शिंदे साहेबांचा आज वाढदिवसाचा विजय आणि शिंदे साहेबांना मी हा विजय सर्व पक्ष एकत्र आली होती शिवसेनेच्या विरोधात, तरी बाल्य किल्ला आज हसलला नाही। कोल्हापूरमध्ये साईच्या साई दोन्ही जिल्हा परिषद 4 पंचायत समिती, महाड तालुक्यामध्ये यापैकी 9 पंचायत समिती, 5 जिल्हा परिषद या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत। माणगावचा निकाल अजून येतोय। माणगावमध्ये आम्ही एक ठिकाणी आघाडीवरती आहोत, दुसऱ्या ठिकाणी जिल्हा परिषद आघाडीवरती आहोत, 2 कुठेतरी थोडं मागे आहोत, परंतु शिवसेनेचा विजय हा ऐतिहासिक विजय आज राहणार आहे। हा शिवसेनेचा ऐतिहासिक विजय असल्याचं मत जे आहे ते विकास गोगावलेने व्यक्त केलं। अजय नारकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। विकास गोगावले आपल्या सोबत आहे। त्यामुळे विजयाचा विश्वास सुद्धा त्यांनी विकास गोगावलेंनी व्यक्त केला होता।
अनेक कल आता हळूहळू पुढे येतात। इंदापूर भिगवण पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे या विजयी झालेल्या आहेत। पश्चिम महाराष्ट्रातला हा कल आहे। तर पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी या विजयी झालेल्या आहेत। पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम या राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या आहेत। तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत। सध्या पारगाव जरकारवाडी या जिल्हा परिषद गटातून 2967 मतांनी ते विजयी झालेले आहेत। पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी सुद्धा विजयी झालेली आहे। कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम या राष्ट्रवादीमधून विजयी झालेले आहेत। सध्या पुण्याचा हा कल आपण सध्या पाहतोय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत। पारगाव जरकरावाडी जिल्हा परिषद गटातून 2967 मतांनी ते विजयी झाले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या माझे सहकारी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहे। अमोल, वळसे पाटलांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यांचा गड सुद्धा त्यांनी कायम राखलेला आहे, काय माहिती आहे? नक्कीच तिथेच आपण पाहतोय की या ठिकाणी पुणे जिल्ह्याची अतिशय महत्वाची दोन्ही राष्ट्रवादी ज्या तालुक्यामध्ये एकत्र आलेले नाही अशा आंबेगाव तालुक्यात निकम आणि वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि एकीकडे दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले होते। तेथील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांनी विवेक वळसे यांना खरं तर आता मोठं आव्हान निर्माण केलं होतं आणि या अतिथीच्या लढतीमध्ये अरुण गिरे कुठेतरी पुढे जाताना दिसत होते। त्यावेळेस विवेक वळसे पाटील पिछाडीवर राहिले। त्याच्यानंतर पुन्हा विवेक आघाडीवरती गेल्यानंतर अरुण गिरे हे कुठेतरी पिछाडीवर अशी चालू असताना या ठिकाणी विवेक वळसे पाटील यांनी खरं तर ही निवडणूक जिंकली जरी असली तरी अटीतटीची लढत पाहायला मिळाली आणि यामध्ये दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात होणाऱ्या अनेक घडामोडीमध्ये दोन राष्ट्रवादींची एकत्र येणं हा संकेत दिला असला तरी आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वळसे पाटील यांचे विधानसभेचे विरोधक म्हणून देवदत्त निकम यांनी या तालुक्यामध्ये मोठं आव्हान निर्माण केलं होतं आणि त्यातच दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी दुखी होती। परंतु या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनी खरं तर राजकीय अनुभवाच्या जोरावरती निसटता विजय म्हणावा लागेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे पारगाव जरकरावाडी जिल्हा परिषद गटातून सध्या वळसे पाटलांचे पुतणे हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कल आता हळूहळू हाती यायला सुरुवात झालेली। काही ठिकाणी तर निकाल लागलेले सुद्धा आहेत। काही ठिकाणी महायुतीनं बाजी मारलेली आहे तर काही ठिकाणी मवियानं बाजी मारलेली आहे। काही ठिकाणी सर्व पक्ष हे स्वतंत्र सुद्धा लढले होते। भाजप, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, अपक्ष हे सर्व उमेदवार जे आहेत ते काही स्वतंत्र लढले होते। इंदापूर भिगवण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे या विजयी झाल्या। इंदापूरमधला हा कल आपण सध्या पाहतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादीनं बाजी मारलेली होती, काही ठिकाणी भाजपनं सुद्धा बाजी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कोकणात तर शिवसेनेनंच विजयाची घोडदौड सध्या कायम ठेवलेली आहे। रायगडमध्ये सुद्धा शिवसेनेनं आपला भगवा फडकवलेला आहे। तर इंदापूर भिगवण पंचायत समितीचा हा निकाल आपण पाहतोय। हेमलता माडगे या विजयी झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या, राष्ट्रवादीच्या तिकिटावरती त्या निवडणूक लढलेल्या होत्या आणि आता आपण सध्या पाहतोय सध्या इंदापूर जिल्हा परिषदेमध्ये 11 भिगवण पंचायत समितीमधून राष्ट्रवादीच्या हेमलता माडगे या विजयी झालेल्या आहेत। बारामती शिरसुपळ पंचायत समितीमधून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे सध्या विजयी झालेले आहेत। बारामतीचा कल सुद्धा आपण पाहतोय। सुपे पंचायत समितीमधून उज्ज्वला पोपट खैरे हे सुद्धा विजयी झालेले आहेत। बारामती शिरसुपळ पंचायत समितीतून भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे सुपा पंचायत समितीतून उज्ज्वला खैरे या विजयी झाल्या। बारामतीमधून शिरसुपळ पंचायत समितीचा निकाल आता हाती आलेला आहे। भाजपनं खातं उघडलेलं आहे। तर सुप्यामध्ये सुद्धा निकाल येतात। तर पुण्यातल्या मुळशी पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत। मुळशी पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत। मुळशी सध्या चर्चेचा विषय ठरली होती कारण मुळशीमध्ये पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी
भाजप शिवसेना हे वेगवेगळे लढत होते. पुण्यामध्ये पेरंगुट गडातून सध्या पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत. मुळशी पंचायत समितीमधला हा कल आपण आता सध्या पाहतोय. पेरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले. पेरंगुट गणातून सध्या हा कल आहे. पुण्यातल्या मुळशी भागातल्या पेरंगुट गणातून हा कल सध्या आत येतोय. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेवरच्या असगोलीमधून हा कल सध्या पाहतोय. ठाकरे गटाचे विक्रांत जाधव हे विजयी झालेले आहेत. कार्यकर्त्यांकडून विजयी उमेदवारांचं कौतुक केलं जातंय, स्वागत केलं जातंय, मिरवणुका काढल्या जात आहेत, एकमेकांना पेढे भरवले जातात, तर फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात येते. रत्नागिरी तसा ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. भास्कर जाधवांनी सुद्धा तिथलं आपलं स्थान निर्माण केलेलं होतं. आढळ स्थान आहे भास्कर जाधवांचं. प्रतिष्ठेची लढाई होती ही आणि त्यांचे पुत्र विकास जाधव हे विजयी झाले. मुलाला तिकीट दिलं, मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. प्रतिष्ठा पणाला होती आणि अखेर विक्रांत जाधवांनी भास्कर जाधवांचा विश्वास हा सार्थकी ठरवलेला आहे. विक्रांत भास्कर जाधव हे सध्या विजयी झालेले आहेत. रत्नागिरीमधून हा कल सध्या हाती येतोय. ठाकरे गटाचे विक्रांत जाधव हे विजयी झालेले आहेत. भास्कर जाधवांनी मुलाला मैदानात उतरवलं आणि अखेर मुलानं विश्वास जो आहे तो सार्थकी ठरवला आहे. अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूर कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत. कोल्हापुरातला हा सगळा कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे. अमृता डोंगळे या गोकुळचे माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत, त्या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूर कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत. अमृता डोंगळे या गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या कन्या आहेत. कोल्हापूर कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे यांनी विजय आपल्या नावावर केलेला आहे. कोल्हापूरचा कल आता हळूहळू सुरुवात झालेली आहे यायला. कोल्हापुरात काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो कोल्हापूर. तर पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावरती भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे. वावनसे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार सर्वच्या सर्व विजयी झालेले आहेत. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावरती भाजपनं झेंडा फडकवलेला आहे. पनवेलमधला हा कल आपण आता सध्या पाहतोय. पाली देवतमधल्या वावनसे, नेरे, पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावरती भाजपनं आपलं स्थान हे निर्माण केलेलं आहे. भाजपचे सर्व उमेदवार हे विजयी झाले. पनवेलमधला हा कल आपण सध्या पाहतोय. अतिशय चुरशीची, अतिशय प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती पनवेल जिल्हा परिषद. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावरती भाजपचा झेंडा फडकलेला आहे. वावंजे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले. वावंजे, नेरे आणि पाली देवतमध्ये भाजपचे उमेदवार हे विजयी झालेत. तर गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात येतोय. मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी निर्माण झाली आणि ही गर्दी आटोक्यात आणण्याचं आव्हान मोठं पोलिसांसमोर होतं. त्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ झाला होता. त्यामुळे पोलिसांना काही सौम्य लाठीचार्ज करावा लागला. कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यानं पोलिसांवरती ही वेळ आली. रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणी केंद्राबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज केला जातोय. कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यानं पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलंय. मतमोजणी दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कविता, सध्या तिथली परिस्थिती कशी आहे आणि पोलिसांसमोर काय आव्हाने अजूनही? नक्कीच सिद्धेश, आज मतमोजणी आहे. पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आपल्याला पाहायला भेटलेत. एकूणच भाजप
या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे तो मोठा जल्लोष या ठिकाणी केलेला आहे। पनवेलच्या 3 पंचायत समित्यांमध्ये भाजपचा विजय झालेला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आणि गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून जे आहे या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच पोलिसांनी अगोदर देखील या भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या, परंतु कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नसल्यामुळे पोलिसांना हा सौम्य लाठीचार्ज करावा लागला असल्याची प्रतिक्रिया जी आहे प्रतिक्रिया आणि माहिती जी आहे ती समोर येते। सिद्धेश, पण कविता, एकंदरीतच ही गर्दी जर अनियंत्रित होत असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांना सरसकट मतमोजणी केंद्रावरती येण्यास मज्जाव नाही करता आला? नक्कीच सिद्धेश, बघायला गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शनिवारी संपन्न झाल्या आणि आज जे आहे ते निकाल जाहीर होणार आहे आणि भाजप कार्यकर्ते जे आहेत यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा जो आहे तो फडकवायचा आणि त्यासाठी या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला भेटतोय। कार्यकर्त्यांनी याआधी देखील आवाहन करण्यात आलं होतं की गर्दी करू नका, तुम्ही जनसंपर्क कार्यालय असतील या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर थांबा, तरी देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जी आहे ती या मतदान निकाल केंद्राबाहेर जे आहे ते केलेली आपल्याला पाहायला भेटली आणि त्यामुळेच पोलिसांना कठोर पावले जी आहे ते आता उचलावी लागतात आपल्याला पाहायला भेटतात। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले, गोंधळ निर्माण झाला, कार्यकर्त्यांना आटोक्यात आणणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, त्यामुळे काहीसा सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला। कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गर्दी अनियंत्रित झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आले। वैभववाडी पंचायत समितीवरचा हा कल आहे। मंत्री नितेश राणेंचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे। भाजपचे 6 पैकी 6 जागा भाजपकडे आलेल्या आहेत। वैभववाडी पंचायत समितीवरती भाजपची एक हाती सत्ता स्थापन होतीये। भाजपचा गड अखेर राखला गेलेला आहे। वैभववाडी पंचायत समितीवरती मंत्री नितेश राणेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी सुरेश कोलगेकर सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, नितेश राणेंनी वर्चस्व अबाधित ठेवलेलं आहे, काय माहिती आहे? निश्चित बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मोठं वर्चस्व हे पाहायला मिळते। मात्र आत्ताच्या ज्या महत्वाची बातम्या त्या बातमीमध्ये वैभववाडी पंचायत समितीवर निर्विवाद हे वर्चस्व पालकमंत्री नितेश राणे यांनी राखलेलं आहे। विशेष म्हणजे विरोधकांना एकही जागा मिळत आली नाही। 6 पैकी 6 जागांवर वैभववाडी पंचायत समितीच्या भाजपकडे गेलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नितेश राणे यांचं हे वर्चस्व आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतंय। त्यामुळे खासदार नारायण राणे यांनी जी महायुती केली त्याला हे मोठे यश हे मानलं जात आहे। पण सुरेश, आपण एकंदरीतच बघितलं असेल तर वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे अशी थेट लढत पाहायला मिळत होती। वैभव नाईकांनी सुद्धा प्रचंड ताकद लावली होती आणि त्यांची हीच ताकद नितेश राणेंसमोर काहीशी कमी पडल्याचं नाही चित्र वाटत, कारण एकंदरीतच पक्षफुटीच्या सुद्धा घटना वारंवार घडत होत्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। निश्चित बघितलं तर त्यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला। मात्र पाहिलं तर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार होते ते बघितलं तर भाजपमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी जे उमेदवार होते त्यांनी आपल्या उमेदवारीवर मागे घेतले, त्यामुळे भाजपचे अनेक जे सदस्य होते ते बिनविरोध झालेले पाहायला मिळाले। मात्र आता बघितलं तर महायुतीचाच बोलबाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पाहायला मिळतो। त्यामुळे हे पालकमंत्री नितेश राणे यांना मोठं यश हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतं। त्यामुळे पुन्हा एकदा राणेंचंच वर्चस्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे। तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय नितेश राणे विरुद्ध वैभव नाईक असाच संघर्ष आपल्याला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत होता। भाजपनं एक हाती सत्ता कायम ठेवली। 6 पैकी 6 जागा या नितेश राणेंनी निवडून आणलेल्या आहेत। काहीसा धक्का तंत्राचा आणि धमकी तंत्राचा सुद्धा वापर या निवडणुकांमध्ये नितेश राणेंनी केलेला होता आणि याच धमक्या कुठेतरी यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नितेश राणेंनी भाजपचे 6च्या 6 उमेदवार हे निवडून आणलेले आहेत। वैभववाडी पंचायत समितीवरती भाजपची एक हाती सत्ता कायम आहे।